सीएम न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. जागतिक महिला दिनानिमित्त शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई स्वारगेट शाखा येथे महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शाखेचा 100 कोटी संकल्पपूर्ती आनंद सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि सर्वच जण महिला या ठिकाणी उपस्थित होता. या महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चला तर हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई यांच्या स्वारगेट शाखेतर्फे 7 मार्च 2026 रोजी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. महिलांचा सन्मान, आदिशक्तीचा जागर तसेच स्वारगेट शाखेच्या 100 कोटी संकल्पपूर्ती आनंदोत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांचा शाखेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. समाजात महिलांचं योगदान व त्यांची आर्थिक प्रगती लक्षात घेऊन महिलांसाठी खास शिवसखी ठेव योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी 121 दिवस असून त्यावर 8% आकर्षक व्याजदर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना देणं, बचतीची सवय वाढवणं आणि पतपेढीशी महिलांचा सहभाग अधिक मजबूत करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई संचालिका पूनमताई जगदाळे, पुणे क्षेत्रीय अधिकारी निलेश वीर, शाखाधिकारी प्रकाश गाडवे, सहाय्यक शाखाधिकारी मुकुंद जाधव, संस्थेच्या ज्येष्ठ सभासद माई म्हणजेच इंदुमती चव्हाण, एपीआय मार्केट यार्ड पोलीस स्टेशन अश्विनी कटटे मॅडम, पुणे महानगरपालिका पहिल्या महापौर व राजश्री शाहू बँकेच्या विद्यमान उपाध्यक्षा कमल व्यवहारे, पुणे महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या संचालिका जयश्री भिसे, ॲडव्होकेट प्रिया नाईक, सिने अभिनेत्री शीतल करंजे, पुणे महानगरपालिका नगरसेविका स्मिता वस्ते, आंतरराष्ट्रीय कुस्ती ब्रॉन्झ पदक विजेती कोमल मानकर, पुणे जिल्हा सहकारी बँक वरिष्ठ अधिकारी संजय राऊत, चार्टर्ड अकाउंट रतिकांत पिंगळे, सारस्वत बँक रेश्मा काटे, व्यवसाय जीवन परदेशी, श्री क्लासेस संस्थापक व अध्यक्ष सुरेखा घोलप, शिक्षक दीपक गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी दिनकर काटकर, सभासद विकास गवळी, सभासद मुकेश पायगुडे यांसह 100 पेक्षा अधिक महिला सभासद व स्वारगेट शाखेचे सर्व कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी आदी उपस्थित होते. रामकृष्ण हरी. मी पूनम जगदाळे, संचालिका शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई. सर्वप्रथम सर्वच महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज शिवकृपाची स्वारगेट शाखा 100 कोटीचा व्यवसाय पार करून पुढे मार्गक्रमण करत आहे. त्या आमच्या स्वारगेट शाखेच्या सर्व सभासदांना, ठेवीदारांना, कर्जदारांना मनापासून शुभेच्छा. आज महिला दिनाच्या निमित्ताने शिवकृपा शिवसखी ठेव योजना घेऊन येत आहे, जी 121 दिवसांसाठी आहे आणि 8% व्याजदर त्यांनी देऊ केलेला आहे. जो कमी कालावधीसाठी एवढा व्याजदर फारच कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, तो असा उचित असा व्याजदर शिवकृपा देऊ करत आहे. आणि दरवर्षी महिला दिनानिमित्त आमच्या सर्वच शिवसखींसाठी शिवकृपा वेगळ्या प्रकारची स्कीम घेऊन येत आहे. महिलांचा सहभाग हा शिवकृपाच्या कामकाजात महत्वाचा ठरलेला आहे. आज आपल्या 1,25,000हून अधिक महिला सभासद आहेत. 102 शाखांमधून या सर्व महिला सभासद शिवकृपावरती भरपूर प्रेम करत आहेत आणि दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने ज्या आमच्या शिवकृपाच्या सर्व शाखा आहेत त्या शाखांमध्ये 10,000हून अधिक महिला उपस्थिती देतात आणि शिवकृपा या दिवशी त्यांना विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करत असते. दरवर्षीचा आमचा कार्यक्रम आहे. भरपूर महिला यात सहभागी होतात आणि त्यामार्फत, महिलांच्या मार्फत जवळजवळ त्या एका दिवसामध्ये 60 ते 70 कोटींची ठेव शिवकृपामध्ये येत असते. हा महिलांनी दाखवलेला शिवकृपावरती विश्वास आहे. आज आपली महिला ही आर्थिकरित्या साक्षर आहे असं मी समजते. त्यामुळे त्या अभ्यास करूनच आपल्या पैशाची योग्य ते विचार करून ठेव करत असतात आणि त्यांनी अभ्यास करून शिवकृपाला निवडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला मी धन्यवाद देते. आमच्या सर्व सभासदांना, ठेवीदारांना, सर्व महिलांना महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. शंकराची पार्वती तू, आकाशात भरारी घेणारी कल्पना चावला ही तूच, शिवबाची जिजा तू आणि आमच्या प्रिय शिवकृपाची प्रिय सक्षम अशी शिवसखी ही तूच. प्रत्येक महिलेला शिवकृपाकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. मी निलेश वीर,
क्षेत्रीय व्यवस्थापक पुणे झोनचा झोनल मॅनेजर म्हणून सध्या काम करतो. आपल्या शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेने आज 7 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वारगेट शाखेमध्येच नव्हे तर सर्व 102 शाखा कार्यालयांमध्ये आयोजन केलेलं आहे. आणि त्यानिमित्त आज सर्व शाखा कार्यालयांमध्ये 10,000 पेक्षा अधिक महिलांनी या ठिकाणी आज उपस्थिती दिलेली आहे. शिवकृपा सहकारी पतपेढी ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली आदर्श अग्रगण्य अशी ही महाराष्ट्रातील पतसंस्था. या संस्थेच्या एकूण एक प्रशासकीय कार्यालय, 6 मजली भव्य इमारत संस्थेची असून 2 क्षेत्रीय कार्यालय, 102 शाखा कार्यालय, 10 विभागीय कार्यालय, एक स्वतंत्र असं प्रशिक्षण केंद्र संस्थेचं असून 955 कर्मचारी, त्याचबरोबर 32 वसुली अधिकारी आणि 1043 ठेव संकलन प्रतिनिधी या संस्थेमध्ये विनम्रतेने ग्राहकांना सेवा देत असून 4,89,000 इतके सभासद 28 फेब्रुवारी 2026 रोजी संस्थेचे आहेत. संस्थेच्या एकूण 3223 कोटीच्या ठेवी, 2543 कोटींचे कर्ज असा 5,657 कोटीचा संमिश्र व्यवसाय संस्थेने पूर्ण केलेला आहे. आणि येत्या कालावधीत 6,000 कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा संस्था निश्चितप्रमाणे पूर्ण करेल असं आम्हाला या ठिकाणी ठाम आमच्या या महिला शक्तीच्या उपस्थितीत जाहीर करताना आनंद होतोय. आजची स्त्री ही गंभीर नसून खंबीर आहे आणि ह्या स्त्री शक्तीचा जागर होणं अतिशय आवश्यक वाटतं. संस्था मार्गक्रमण करत असताना सहकाराला अध्यात्माची जोड देऊन संस्थेचे सन्माननीय संस्थापक व अध्यक्ष श्री गोरख चव्हाण साहेब, संस्थेचे सन्माननीय संस्थापक व उपाध्यक्ष श्रीयुत चंद्रकांतजी वंजारी साहेब आणि सर्व सहकारी संचालक मंडळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशजी शेटे साहेब, उपमहाव्यवस्थापक श्री सुदामजी जाधव साहेब आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, ठेव संकलन प्रतिनिधी, आम्ही या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांचं मनापासून या ठिकाणी सन्मानपूर्वक आदर करतो. आणि या निमित्तानं महिलांना एक छोटीशी भेटवस्तू, त्याचबरोबर आजच्या महिला दिनाचा औचित्य साधून संस्थेने शिवसखी ठेव योजना या ठिकाणी आज नव्याने महिलांसाठी लागू केलेली आहे, ज्याच्यामध्ये 121 दिवसासाठी ठेवीसाठी गुंतवणूक करून 8% व्याजदर या ठेवीला विशेषतः दिलेला आहे. आणि आज 7 मार्च पासून 31 मार्च पर्यंत या ठेव योजनेचा कालावधी आहे. उपस्थित महिलांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त महिलांनी बचत करून या ठेवीमध्ये गुंतवणूक करून शिवकृपाच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी आपण या ठिकाणी योगदान द्यावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी प्रकाश गाडवे स्वारगेट शाखेचा शाखाधिकारी म्हणून कार्यरत असून आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण स्वारगेट शाखेमध्ये महिला मेळावा व शाखेच्या 100 कोटीचा संकल्पपूर्तीचा आनंद सोहळा आयोजित केलेला आहे. प्रथमतः सर्व उपस्थित महिला व सर्व सभासदांचे मी सहर्ष स्वागत करतो व स्वारगेट शाखेची स्थापना 1 मे 2005 रोजी झाली असून स्थापनेपासून स्वारगेट शाखेला 21 वर्ष पूर्ण झाले. मला आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की या 21 वर्षामध्ये आपण केलेले सहकार्य, संस्थेवर दाखवलेला विश्वास व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गोरख चव्हाण साहेब, संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत वंजारी साहेब व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व त्यांनी वेळोवेळी राबवलेली ध्येय धोरणे याचमुळे व आमच्या सर्व कर्मचारी प्रतिनिधी यांच्या सांघिक कामगिरीमुळे 25 फेब्रुवारी 2026 रोजी शाखेचा 100 कोटी संमिश्र व्यवसाय पूर्ण झाला. यापुढे शाखेचे जे काय आमचे पुढचं जे काय धोरण असेल ते शाखेची थकबाकी 0% व NPA 0 रक्कम ठेवणे हे आहे. अल्पावधीतच आमची स्वारगेट शाखा 111 कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करेल व स्वारगेट शाखा ही आमच्या सर्व संस्थेमध्ये आदर्श शाखा कशी होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही शाखेमध्ये आमच्या सर्व महिला सभासदांना निमंत्रित करून त्यांचा
सन्मान केला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा शाखेच्या वतीने आणि सर्व संस्थेच्या वतीने देऊ केलेल्या आहेत. रामकृष्ण हरी. मी मुकुंद आनंदराव जाधव, संस्थेच्या स्वारगेट शाखेचा सहाय्यक शाखाधिकारी. मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की संस्था महिलांमध्ये बचतीची सवय लागावी म्हणून प्रतिवर्षी दरवर्षीच नवनवीन ठेव योजना आणत असते. याही वर्षी संस्थेने शिवसखी ठेव योजना ही एक अतिशय चांगली योजना आणलेली आहे. याच्यामध्ये 121 दिवसाकरता 8% व्याजदर हे आणलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व महिला सभासद व त्यांच्या परिवारातील आणि त्यांच्या मित्रपरिवारांना संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी या ठेव योजनेचा लाभ घ्यावा. आपणा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत यांनी जो 100 कोटीचा उलाढाल केलेला आहे त्याबद्दल सर्व अधिकारी कामगारांचं अभिनंदन करते मी. तसेच तुमची एकी खूप छान आहे, खूप छान माहिती ऐकलेली आहे. पुढे सगळ्या तुमच्या संस्थेला पश्चिम महाराष्ट्रात ज्या तुम्ही उभारलेल्या संस्था आहेत, जे पुण्यामध्ये 24 आहेत, जे पश्चिम महाराष्ट्रात 36 संस्था आहेत, त्यांना तिथल्या सर्व अधिकारी व सभासदांना अभिनंदन. महिला दिनानिमित्त आज आम्हाला इथं बोलवलं त्यामुळे संस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, संस्थापक, संचालक मंडळ यांचं मी आभार मानतो. मुलांना आता महिला तर सर्व क्षेत्रात आहेत, मला वाटतं पुरुषांपेक्षा तर महिला जास्त दिसतात मला. महिला दिनानिमित्त त्यांना हे केलेलं आहे. आता संस्थेची शाखा 100 कोटीचा बिझनेस पूर्ण करते म्हणजे तुमचं मनापासून मी खरंच, कारण मी सुद्धा बँकेमध्ये काम करत असताना आम्हाला खूप सांगावं लागतं की अरे आपण 100च्या पार केलं पाहिजे, 100च्या पार केलं पाहिजे, पण अनेक आमच्या शाखा अजून 100च्या पार झालेल्या नाहीयेत. तर आमची तर स्थानिक बँक असताना सुद्धा आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. पण तुम्ही या ठिकाणी पतसंस्था असून सुद्धा 100 कोटीच्या पुढे गेलात. खरंच मनापासून तुमच्या सगळ्या स्टाफला मी मनापासून धन्यवाद देते. आणि जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना 2 रथाची चाकं असतात, एक संचालक मंडळ असेल आणि एक स्टाफ असेल. त्यांची जर चांगली युती असेल तर निश्चित त्या संस्थेची प्रगती होते. म्हणजे 1000 कुटुंब तुमच्या ह्या पतसंस्थेवर अवलंबून आहेत. त्या पतसंस्थेला तुम्ही चांगला रोजगार उपलब्ध ह्या माध्यमातून करून दिलेला आहे ना, ते तुमच्यावर अवलंबून आहे. ते त्यांचं सुद्धा तुमचं मनापासून केलं पाहिजे की बाबा आमची बांगडे ताई इतकी फिरत असते सगळीकडं आणि इतकी गोड बोलत असते सगळ्यांना, आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या. माझ्या शेजारी पण येते, म्हटलं अगं तू आमची पण कधीतरी जाहिरात करत पण नाही, जिथं लावेल तिथं लावेल. इतकी ती प्रामाणिकपणे काम करत असते. खरंच तुमचं कौतुकास्पद आहे. पतपेढी वगैरे असं न वाटतं एक मोठ्या बँकेच्या प्रगतीपथाकडे आपली वाटचाल चालू आहे सर, असं आम्हाला नक्कीच वाटतं. आणि म्हणले की तुम्हाला सर थोडासा वेळ काढून याच्यामध्ये तुम्ही उपस्थित राहा. नक्कीच मला आज या ठिकाणी आल्यावरती या सगळ्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मी सहभागी होत होतो किंवा होतोय अजूनही, तर नक्कीच मला याच्यामध्ये स्वतःला सारखा असा अभिमान वाटला की योग्य अशा कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो. नुकतंच आपल्या शिवकृपा सहकारी पतपेढी संस्थेनं 100 कोटींचा संमिश्र व्यवसाय शाखेने या म्हणजे स्वारगेट शाखेने पूर्ण केलेला आहे. नक्की आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं, कारण सध्या आपण बघतोय की जे काही युग आहे त्या युगामध्ये आपण समोरच्याला दिलेले जे काही पैसे आहेत ते जर आपण उसने दिलेले आणि ते परत त्याच्याकडनं मागायला गेलो तर ते पैसे नक्की आपण उसने दिलेत का आपण त्याच्याकडनं उसने मागतोय, अशी मनात आपल्या शंका निर्माण होते. आणि अशा काळामध्ये देखील आपल्या बँकेने साहेब लोकांवरती विश्वास ठेवला, लोकांना समोर पैसे दिलेत वेगवेगळ्या कारणासाठी. कोणाला व्यवसायासाठी दिले असतील, कोणाला त्यांच्या मुला मुलींच्या लग्नासाठी दिलेले असतील, कोणाला काही हॉस्पिटलायझेशन असेल, वेगवेगळ्या कारणांसाठी दिलेले. तुम्ही त्यांचा उद्देश लक्षात घेतला, तो उद्देश घेऊन तुम्ही त्यांना ती आर्थिक मदत केली. तर आपली पण जबाबदारी आहे की आपल्याला ती जी मदत केली ती आपण देखील त्यांना वेळेमध्ये त्या पद्धतीनं परतफेड आपण केली पाहिजे. त्याचबरोबर काही जण आपल्यामध्ये असे पण आहेत, म्हणजे मी आज या ठिकाणी जे काही तुमच्याकडं ठेव म्हणून रक्कम जमा केलेली असेल ती देखील आपण ही आपली म्हणजे समोरच्याचे असताना देखील
आपण एक विश्वस्त आहोत या भावनेनं त्याची देखील थोडीशी देखभाल घेतली गेली पाहिजे. आणि मग सहकारामध्ये जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा या दोन्ही बाजू महत्वाच्या असतात. असं म्हटलं जातं विना सहकार नाही उद्धार. जर आपल्याला प्रगती करायची असेल तर जे काही नागरिक आहेत त्यांचं हितही लक्षात घेतलं पाहिजे आणि नागरिकांनी देखील ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मदत होतीये त्यांचंही कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही ही देखील काळजी घेणं नागरिकांचं कर्तव्य. ऍक्च्युली मी शिवकृपा बरोबर खूप वर्ष झाले जोडलेली आहे आणि शिवकृपाची मी नेहमीच ओळख अशी करून देते शिवाची कृपा असल्यामुळेच 100 कोटी हा ध्येय हे साध्य करू शकलेले आहे. अप्रतिम सहकार्य सगळे सभासद म्हणजे कर्मचारी आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सगळ्या शाखांचं अभिनंदन. विशेष म्हणजे सोपं नाही आहे हे सगळ्या गोष्टी करणं. एकजूट असलेली तरच ह्या गोष्टी होतात आणि हे सगळ्यांमध्ये सेम बघायला मिळतं. कुठल्याही शाखेचा कुठल्याही व्यक्तीसमोर आपण उभं राहिलो की काय आपण म्हणजे इतकं छान वेलकम करतात की आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. मला माझी ओळख करून द्यावीशी वाटते इथे की मी ऍडव्होकेट प्रिया चंदन नाईक. मी ऍडव्होकेट आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ञ सुद्धा आहे. ओळख करून देण्यासाठी म्हणजे गरज मला वाटत नाही, पण का तर आपल्या मुळे दुसरे प्रेरणा घेतात म्हणून मी सांगते. माझं शिक्षण BA LLB LLM DLL and LW प्लस ऍडव्हान्स डिप्लोमा इन सायकोलॉजी प्लस MA सायकोलॉजी असं मी शिक्षण घेतलेलं आहे. सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की एक महिला म्हणून लग्न झाल्यानंतर 12वी नंतर लग्न झालंय पण सगळं शिक्षण नंतर केलंय. या गोष्टी करण्यासाठी आपल्याला खूप काही आडवे गोष्टी येतात. बऱ्याच गोष्टी आड येतात की मुलं होतात, घरातल्या गोष्टी असतात, घराला हातभार लावावा लागतो, खूप गोष्टी येतात. पण त्यातूनही पुढे येण्यासाठी आपण जी हिंमत लागते ती दाखवली तर आपण काही करू शकतो. मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक महिलेने आपल्या स्वतःमध्ये काय आहे, काय स्किल आहे, आपण काय करू शकतो ही हिंमत एकजूट करावी आणि आपली स्वप्न पूर्ण करावी. मी पुण्यात जवळजवळ 42 वर्ष आहे, पण गाडवे साहेबांची माझी ओळख परवाच मला वाटते झाली. दुय्यम निबंधकाच्या ऑफिसला झाली, प्रथमच भेट झाली. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा दहिवडीचे संचालक मंडळ आहे आणि माझं गाव सातारा म्हटले. तर साताराचं माझं गाव सातारा जिल्ह्यात गोंदवले जो कुकुडवाड म्हणून आहे. मी 42 वर्ष पुण्यात आहे आणि मी उपकार्यकारी अभियंता म्हणून पुणे जिल्हा परिषदला रिटायर झालेलो आहे. आता जस्ट रिटायर झालेलो आहे आणि कराडलाच माझा पॉलिटेक्निक डिप्लोमा झाला ज्युनियर इंजिनियर म्हणून जिल्हा परिषदला. मला एक कौतुक करावं वाटतं की 102 पतपेढीचे 102 शाखा आहेत म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देतो मी तुम्हाला. आणि तुमचं जे संचालक मंडळ आणि तुमचे अधिकारी वर्ग खूपच प्रामाणिक आणि संस्थेविषयी जिव्हाळा असणारे आहेत असं मला जाणवलं. तर 1-2 मिनिटाच्या भेटीतच त्यांनी मला वश केलं थोडक्यात. आणि आज मी इथं माझ्या मीटिंग आहेत 2-3 तरी पण मी त्यांच्या विनंतीला मान देऊन आलो. आज इथे हा एवढा मोठा सोहळा त्यांनी ठेवलेला आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन. ह्या शाखेचे जे 100 कोटी चा व्यवसाय झाला आहे त्याबद्दल आणि 6000 कोटींचा त्यांचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे शिवकृपाचा. तर त्याबद्दल खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. म्हणजे आता सरांनी पण सांगितलं शिवकृपाचं पूर्ण वाटचाल आणि त्याच्यामध्ये अध्यात्म आहे किंवा त्यांनी एकजुटीने जे सहकार क्षेत्रामध्ये जे लागतं एकजूट ती आहे आणि अशा सगळ्या किंवा आपला समाज कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. हे सगळं म्हणजे सगळ्या सोबत त्यांनी हा बिझनेस करणं खरंच कौतुकास्पद आहे. सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. मला वाटतं की हे जे शिवकृपा सहकारी पतपेढी आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्यांसाठी हे काम करतात आणि हे काम करत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या काही लोन देणं या ज्या काही उपाययोजना आहेत तर
गरजूंना जर काम मिळालं तर नक्कीच तुमचे जे आता 100 कोटीचे तुम्ही जी उलाढाल म्हटली, तर तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे आता पुढील वर्षात त्यांनी टार्गेट जे ठेवलं 111 कोटीचं, मला वाटतं ते तिथपर्यंत नक्कीच जातील. कारण का आता त्यांनी आजच तुम्ही कुठली योजना, शिवसखी योजना आता त्यांनी सांगितलेली आहे आणि महिलांसाठी उपक्रम करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि प्रत्येक महिला ही सक्षम असते. नमस्कार. शिवकृपाचे संस्थापक, मॅनेजर आणि इथला स्टाफ यांनी प्रथमतः सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप 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 शुभेच्छा. समाजाची 2 चाकं, पुरुष आणि स्त्री, या दोन्ही चाकं जर व्यवस्थित असतील तर समाज व्यवस्थित चालू शकतो. स्त्रिया तर आहेच, आज उच्च पदावरती आहेत, शिक्षण घेत आहेत, खूप डेव्हलप झाल्या आहेत, पण त्यांना पुरुषांचा सपोर्ट लागतो. त्याशिवाय ही गाडी चालू शकत नाही. म्हणजे कोणतंही कुटुंब म्हणा किंवा कोणताही समाज आणि देश, या सगळ्या ह्याच्या विकासामध्ये दोन्ही चाकं जर व्यवस्थित असतील तर समाज चांगला चालू शकतो. आणि या संस्थेतील सगळे पुरुष आणि स्त्रिया नेहमीच आम्हाला सहकार्य करतात, मदत करतात, त्यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक. आणि पुरुष सगळ्या स्त्रियांना, प्रत्येक घरातील किंवा ऑफिस स्टाफ मधले स्त्रियांना खूप मदत करतात, त्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक. मी सौ अनुपमा प्रमोद मांगडे. मी स्वारगेट शाखेमध्ये स्वारगेट शाखेच्या ओपनिंग पासून दैनंदिन ठेव कलेक्शन करत आहे. आमच्या स्वारगेट शाखेचा 100 कोटींचा व्यवसाय झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे, खूप अभिमान वाटतोय. आमचे शाखा अधिकारी घाडवे साहेब, सुपरवायझर मुकुंद साहेब आणि आमचा सर्व स्टाफ, तसंच आमचे क्षेत्रीय अधिकारी वीर साहेब, शेलार साहेब, आमचे संचालक मंडळ संचालिका पूनमताई जगदाळे, आमचे अध्यक्ष साहेब गोरखनाथ चव्हाण साहेब यांच्या सहकार्यामुळे एवढं सगळं शक्य होऊ शकले. वंजारी साहेब, आमचे करणे साहेब, हे सर्व म्हणजे आम्हाला आमची शाखा स्वारगेट स्वारगेटच्या डिव्हिजन शेजारी असल्यामुळे सर्वांचं आमच्यावर खूप लक्ष होतं की आमच्याकडून करून घेत होते. 100 कोटी झालेच पाहिजेत आणि आमची 100 कोटीची शाखा झाली, त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आणि आम्ही कार्यक्रम सोहळा साजरा 100 कोटी झाल्यामुळे करत आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि एवढं सर्व 100 कोटी होण्याचं आम्हाला बळ जे आमचे संचालक मंडळ देते आहे, त्यांचे खूप आमच्यावर आशीर्वाद आहेत, आमच्याकडून करून घेत आहेत, त्याबद्दल संचालक मंडळाचे खूप आभारी आहे. आणि त्या सर्व महिला दिनाला ज्या उपस्थित राहिल्या महिला, त्यांचे खूप आभारी आहे. आणि पुन्हा एकदा 100 कोटी झाल्याबद्दल आम्हाला त्या संस्थेचा, स्वारगेट शाखेचा अभिमान आहे.